राजगुरुनगरच्या पुढे चास म्हणून गाव आहे, तर तिथे दीपोत्सव असतो. तिथे जी दीपमाळ आहे ती आता लावतील. खूप सारे दिवे त्या दीपमाळेत आहेत. इथंच एक बाजूला नदी आहे, इकडे पुढे नदी आहे वाहते ती. त्यानंतर ही छोटी छोटी काही देवळं आहेत इथे. त्याच्याचबरोबर देऊळ जे आहे ते बरोबर आता इथून त्याचा एंट्रन्स आहे. इथून लोक येत आहेत बघा. हा असा इथून एंट्रन्स आहे, इथून मेन एंट्रन्स आहे. तिथून आतमध्ये आलं की इथे ते मंदिर आहे. ॲक्च्युली ही ती दीपमाळ आहे, ती आता लावायला घेतील. इथं शिव मंदिर आहे. खूप सारी गर्दी जमा झाली आणि आता ते लोक त्या माळ्यावर ऑलरेडी वरती चढलेली आहेत लोक. जे तुम्हाला दिसत असेल तर वरपर्यंत लोक चढलेली आहेत आणि ते आता लावायला सुरुवात करत आहेत. जवळजवळ 2 मजले इतकी उंच ही दीपमाळ आहे. वरती तेल ओतत आहेत सर्वात वरच्या टोकाच्या ह्याला. तुम्हाला दिसत असेल तर मायाबोटापाशी तिथे काही लोक उभी आहेत आणि इथनं खालपर्यंत. आणि इथं काही पणत्या ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या आता तिथे लावल्या जाणार आहेत. हे मेन शिव मंदिर. तर जसं जसं पणत्या लावतील तसं तसं मी तुम्हाला दाखवेन. खालती काही लोकांच्या पणत्या लावायला सुरुवात झालेली आहे. त्यांनी दीपमाळ पेटवायला सुरुवात केलेली आहे. खालती खूप सारे दिवे दिसायला लागलेले आहेत. लोक आता वर चढायला लागलेली आहेत. सर्वात वरची माळ लावलेली आहे. सर्वात वरचा दिवा लावलेला आहे, सर्वात वरचा. त्या दिव्याकरता जवळजवळ जो लोखंडी आपला डबा असतो तेलाचा, तेवढा अख्खा डबाभर तेल लागतं. त्याप्रमाणे तो वरचा दिवा चालू केलेला आहे. आता हळूहळू सगळे दिवे चालू करतील खालपर्यंत. 2 मजल्यापर्यंत ते दिवे आहेत ते. शिव मंदिर, वरचा दिवा लावलेला आहे. कुठून? आला. मी अजून एक काढतोय कारण मी इकडे व्हिडिओ शूटिंग पण घेतोय. हां बघा बघा इकडे. हळूहळू त्यांनी दिवे लावायला सुरुवात केलेली आहे दीपमाळेला.
वरचा पेटवला आहे सगळं सर्वात मोठा. हळूहळू खालचे सगळे पेटवायला लागलेले आहेत. कमाल. संपूर्ण शूटिंग आपण बघणार आहोत. सगळे दिवे लावेस्तोवर. खालती खूप सारी गर्दी झालेली आहे. कोणालाही दोरीचा काहीही सपोर्ट नाही आहे. फक्त त्या दीपमाळेला पकडून जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 10 जण वरती चढलेले आहेत आणि ते सगळीकडनं दिवे लावत आहेत. खालती सगळे दिवे पेटवण्यात आलेले आहेत. आता वरच्या लोकांच्या हातात त्या पणत्या देण्यात येत आहेत. खालून तुम्हाला दिसत दिवे हळूहळू वर जात आहेत. लोक एकमेकांच्या हातात दिवे देऊन वर नेत आहेत. थँक्यू. खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय. आतमध्ये आरती चालू झालेली आहे. आता हे सगळे दिवे हळूहळू लावणं होतंय. टाइम लागला. आता जवळजवळ 15 लोक वर चढलेली आहेत. 15पेक्षा जास्तीच आहेत. 15 ते 20च्या दरम्यान लोक वर चढलेली आहेत आणि आता दीप माळ लावायला सुरुवात झालेली आहे जोरात. आतमध्ये आरती चालू झालेली आहे जोरात.
सगळी लोक आपल्याला दिसतात वर चढलेली. कुठल्याही माणसाला दोरीचा अजिबात सपोर्ट नाही आहे. एकमेकांच्या मदतीने सगळेजण दीपमाळ लावतात. अजिबात कोणालाही सपोर्ट नाही आहे, दोरीचा काहीही सपोर्ट नाही आहे आणि दीपमाळ लावायला सुरुवात झालेली आहे. वरच्या सर्वात वरचा दिवा लावून झालेला आहे. त्यानंतरच्या 5 रांगा लावून झालेल्या आहेत. 5वी रांग चालू आहे. सुंदर असं दृश्य दिसतंय दीपमाळेचं. चास गावातलं राजगुरुनगरपासनं 7 ते 8 किलोमीटरवर. सात लाईन्स झालेल्या आहेत. 8वी लाईन चालू झालेली आहे. वरून पणती पडलेली आहे कोणाची तरी, पण सगळे एकमेकांना घट्ट पकडून आहेत. जवळजवळ 8 लाईन्स लावून झालेल्या आहेत. मी तुम्हाला आता डायरेक्ट कंप्लीट झाल्यावर दाखवतो. ऑलमोस्ट होत आलेलं आहे. शेवटच्या 2-3 लाईन्स फक्त बाकी आहेत. खूप सुंदर असं दृश्य दिसतंय. क्या बात है. ऑलमोस्ट कंप्लीट व्हायला लागलेलं आहे. खूप सुंदर दृश्य दिसतंय. लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलेली आहे. संपूर्ण कंप्लीट झालेलं आहे. सगळीकडे जल्लोष दिसतोय. लोक मोबाईल शूट करताना दिसतात. सुंदर असं चित्र दिसतंय समोर. खूपच सुंदर. क्या बात.
ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. काही लोक इथे पोरं खालती गप्पा मारतात, त्यामुळे मला व्यवस्थित बोलता येत नाही आहे. आता थोडं जवळनं दिसतंय तुम्हाला ते सगळं संपूर्ण. मागे मंदिर आहे. लाईट सगळेच ऑफ केलेत आता. ही दीपमाळ तुम्हाला दिसते. हे सगळे दिवे दीपमाळीचे जवळजवळ 2 मजले इतके उंच आहेत दिवे. वरची ज्योत जळती आहे. शंकराचं मंदिर हा संपूर्ण देखावा. आजूबाजूला पण ठेवलेले आहेत वरांड्यांमधनं. हे दिसत आहेत आपल्याला. खूप सुंदर असा देख. त्रिपुरी पौर्णिमा जरूर तुम्ही येऊन बघा इकडे.